चावने ग्रुप ग्राम पंचायत में आने वाले सवने गांव में शेकापश के कार्यकर्ता सुनील दादा सोनावले के जन्मदिन के उपलक्ष्य में विभिन्न सामाजिक उपक्रमों को अंजाम दिया गया। इस कार्यक्रम के लिए माननीय विवेक पाटिल, पंचायत समिति के पूर्व उपसभापति सुभाष पाटिल, पूर्व झड़पी सदस्य सुरेश ठाकुर, पंचायत समिति सदस्य दशरथ गायकर, सरपंच सुप्रिया सोनावले, सुनील दादा सोनावले, अशोक पाटिल, विठ्ठल देशमुख, विष्णु देशमुख आदि गणमान्यों सहित नागरिक उपस्थित थे। इस दौरान राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत जल आपूर्ति का शुभारंभ माननीय विवेक पाटिल के हाथों किया गया। वहीं चावने ग्रुप ग्राम पंचायत के माध्यम से सवने गांव के नागरिकों को पैन कार्ड का वितरण किया गया। इस दौरान अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल ने कहा कि सवने गांव के लिए पानी की सेवा शुरू की गई है। नागरिकों का अब उत्तरदायित्व बनता है कि वो पानी का सही उपयोग करे। पाणी शुद्ध आहे, पाणी स्वच्छ आहे आणि पाणी मुबलक आहे। त्याचा योग्य तो वापर आपण केला पाहिजे, कारण पाण्यामुळे फार मोठं पिण्याचं पाणी किंवा हे पाण्याचा दुर्भिक्ष सगळ्या जगामध्ये आहे। त्याच्यामुळे पाण्याचा वापर हा आपण योग्य रीतीने केला पाहिजे। तरी आज जे पाणी आपल्याला मिळते ते पाण्याचा योग्य तो वापर केला पाहिजे। त्याच्यामुळे पाण्याचं बिल कमी येईल, त्याच्यामुळे गैरवापर केल्यामुळे जी रोगराई येते ते रोगराई येण्याचा प्रश्न कमी राहील आणि आपण सुद्धा एक बचत करायला शिकलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा अशी विनंती मी आपल्याला या निमित्ताने करेन। त्याचबरोबर पाणीपट्टी देखील भरली पाहिजे। काही पुढारी येतात पाणीपट्टी नाही भरली तरी चालते, सगळं फुकटचं खायची सवय असते। शेतकरी कामगार पक्ष हे कधी शिकवत नाही। आपण योग्य ती पाणीपट्टी आहे, आपण पाणी पितो त्या पाण्याची पाणीपट्टी भरली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे। अपने भाषण में माननीय विवेक पाटिल ने कहा कि सवने गांव के नागरिकों की कई समस्याएं शेकापक्ष के माध्यम से सुलझाई गई है और आगे भी सुलझाई जाएगी। या विभागामध्ये काम करत असताना गेल्या 79 सालापासून काम करतोय, 36 वर्ष झाली। 36 वर्ष मी सातत्याने ह्या विभागामध्ये मी येत आहे। 36 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला नव्हता त्यांच्या माहितीसाठी सांगतो, या भागामध्ये रस्ता नव्हता, लाईट नव्हती, शाळा नव्हती, पिण्याच्या पाण्याचा विषयच नव्हता। वावेघर पासून चालत किंवा गुळसुंद्यावरनं तरीनं किंवा चावण्याच्या स्टॉपवरनं आपल्या त्या बंधाऱ्यावरनं येण्यापलीकडे आपल्याकडे कसल्याही प्रकारची सुरुवात काम नव्हतं। या विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये बैठका घेऊन एक एक प्रश्न आपण सोडवलेला आहे, आतापर्यंत सोडवलेले आहेत, भविष्यात देखील आपणच हे प्रश्न सोडवणार आहोत। कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों पेड़ पौधे लगाए गए।